जिल्ह्यातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, उतारे व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात. परंतु बऱ्याचदा आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले, उतारे, प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनाने विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करण्यात येत असल्याची वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ यांच्याकडून पैशांची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात QR कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित नागरिकांनी हा QR कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावरील त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार आहे. हा QR कोड सोलापूर जिल्ह्यातील सर्व CSC सेंटर तसेच सेतू कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. यामध्ये केंद्र चालकांनी दाखल्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास, दाखला विहित मुदतीत दिला नाही अथवा विलंब केला तर, दाखल्या संदर्भात संबंधिताला SMS द्वारे माहिती न दिल्यास, एजंटद्वारे संबंधित नागरिकांकडे अधिकचे पैसे मागणी केल्यास, अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी यावर दिलेला QR कोड स्कॅन केल्यास त्यावर तात्काळ आपली तक्रार नोंदवली जाते. तसेच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोणाला भेटण्याची अथवा अधिकचे पैसे देण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जर असे प्रकार कुठे घडत असतील तर जिल्हा प्रशासनाने QR कोड स्कॅन करून तक्रार नोंदवणीच्या दिलेल्या अद्ययावत सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.